भाजपचे नेते मत्स्यबंदरे विकास मंत्री आमदार श्री नितेश राणे चिखलफेक प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। मात्र 504 गुन्ह्याखाली नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवत 1 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करण्यात आली होती। याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झाली होती। त्यावेळी अभियंता प्रकाश खेडेकर यांना नितेश राणे यांनी बोलावले। त्या परिसराची पाहणी करत असताना नितेश राणे यांनी अधिकारी शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती। चिखलफेक करून मला मारहाण करण्यात आली अशी अधिकारी शेडेकर यांची तक्रार होती। भारतीय दंड अधिनियम 353, 504, 506 असे गुन्हे दाखल झाले होते। सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, परंतु 504 हा सार्वजनिक शांततेचा भंग होणे या गुन्ह्याखाली नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवले। 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे। आरोपीच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज दिला आहे। त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। लवकरच आम्ही उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करणार आहोत, असे नितेश राणे यांच्या वकिलांनी सांगितले आहे।